जेव्हा मी तुमची विधानसभेसाठी मुलाखत घेतलेली होती तेव्हा तुम्ही असं म्हणाला की अजितदादांमुळे या शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. बरोबर आहे. तुम्ही 300-350 कोटी रुपयाचा तो काहीतरी आकडा सांगितलेला होता आणि तेव्हा तुम्ही असं म्हणाला की ही जी कामं आहे ती वर्षभरामध्ये पूर्ण होतील. तेव्हा नगर शहर हे पूर्णपणे खोदलेलं दिसत होतं आणि तेव्हा जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारला तेव्हा तुम्ही असं म्हटलं की ती कामं सुरू आहेत आणि वर्षभरामध्ये त्याचे परिणाम दिसतील. तर त्याची आता सध्याची परिस्थिती काय दिसतात ना. मग आज नागरिकांना जर तुम्ही विचारलं तर आज बऱ्यापैकी कामं हे पूर्णत्वाकडे आलेले आहेत. बरं. आणि ते आज उद्या अजून याच्यापेक्षा अजून रस्ते वेगळे चालू करायचे. आता हे पूर्ण झाल्याशिवाय आम्हाला ते पुढे चालू करता येत नाही. बरं. आणि शासनाकडनं याचा हे जे काही कामं सुरू आहेत याचा हळूहळू निधी येणं, त्याचं काम पूर्ण होणं, वर्क डन देणं, म्हणजे युटिलायझेशन सर्टिफिकेट शासनाला पाठवणं की एवढं काम पूर्ण झालं, UC त्याला म्हणतो, बरोबर, ते होणं, पुढचा टप्पा येणं, बाकीचे कामं सुरू होणं, हे सगळं सुरू आहे. आम्ही जे जे काही आश्वासनं जी विधानसभेच्या अगोदर दिली होती ते आता पूर्णत्वाकडे चाललेले आहेत. लोक त्या रस्त्यांवरनं वर्दळ करतायत आणि निश्चिंत सगळे लोक निश्चितपणे आपण जर पाहिलं तर संपूर्ण एक समाधान व्यक्त करताना लोक पाहायला मिळतात. ओके. खड्डेमुक्त अहिल्यानगर हे पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्ण होणार. जे मोठे मोठे DP रोड आहेत याच्यावरती आपण प्रामाणिकपणे आपला प्रयत्न सुरू आहे, ते होईल. बरं. ओके. आणि आम्ही असं पाहिलं की अहिल्यानगरचा जो तो उड्डाणपूल सोडला तर त्यानंतर असा मोठा प्रोजेक्ट असा कोणता तुमच्या मार्फत असा काही बेसिक जे आहे, बेसिकच म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर जे आपल्याला हवं होतं तेच नव्हतं. बरं. म्हणजे बेसिक पासून आपल्याला सुरुवात करावं लागली आणि त्याच्यामुळे आज कुठेतरी आपल्याला चांगला रिझल्ट पाहायला मिळतो. बरं. आणि ह्या अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यक्षेत्रामध्ये उड्डाणपूल तर मोठा फार वर्षाचा प्रश्न होता, तो मार्गी लागला. जे आज नगरच्या वैभवात भर त्याच्यामुळे पडलेली आहे. म्हणजे शहराला एक महानगराचं रूप आलेलं आहे. बरोबर. ज्यावेळेला कुठेही उड्डाणपूल नसतो त्याला महानगर म्हणू शकत नाही. पण आज जवळपास 3 किलोमीटर आणि 300 मीटर लांबीचा हा उड्डाणपूल पूर्ण झालेला आहे. आणि त्यामुळं आता इथंच नाही तर अहिल्यानगर शहराचा जो काही शहर आता 2 भागामध्ये विस्तारलं गेलेला आहे. म्हणजे पत्रकार चौक ते DSP चौक हा इकडचा एक दक्षिण नगर म्हणून दक्षिण नगर शहर आणि तिकडचं उत्तर नगर शहर झालेलं आहे. त्याच्या पलीकडचं बघ उत्तर नगर शहरात सुद्धा आता पत्रकार चौकापासून तर सावडी नाक्याच्या पुढच्या भागापर्यंत आता कुठेतरी पुढच्या काळामध्ये देखील उड्डाणपूल करणं आवश्यक राहणार आहे. तर त्याचाही आमचा पाठपुरावा सरकार दरबारी सुरू आहे. कारण तिथेही आपण पाहतो की मोठी वर्दळ आता तिथं झालेली आहे. चौकामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथं वर्दळ असते, व्यावसायिक तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तिथं देखील आपल्या भविष्यामध्ये तो उड्डाणपूल आपल्याला करणं आवश्यक असणार आहे. बरं. ओके. असे प्रकल्प आमचे विचाराधीन आहेत. आमचा मानस आहे की ते पूर्णत्वाकडे नेणं. ओके.